हे हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच इम्पोर्टंट आणि व्हॅल्युएबल आहे. बिकॉज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर ट्रेडिंगचं टूल, ते पण फ्री ऑफ कॉस्ट कसं यूज करायचं ना, ते बघतोय. भरपूर पेपर ट्रेडिंगचे टूल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण ते पेड असतात. पैसे घेतात किंवा ॲड रन करतात आणि डेटा जो असतो तो रिअल टाईम डेटा सुद्धा नसतो आणि त्याच्यामध्ये ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज कधी प्ले करता येत नाही. पण आपण जो आज पेपर ट्रेडिंगचा टूल बघतो ना मित्रांनो, तो टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तो ब्रोकरचा प्लॅटफॉर्म आहे. सो दॅट्स वाय त्याचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. रिअल टाईम डेटा तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा पेपर ट्रेडिंगचा जे टूल आहे, जे सॉफ्टवेअर आपण यूज करतो ते आहे धननी प्रोव्हाईड केलंय मित्रांनो फीचर. धनमध्येच आता तुम्ही पेपर ट्रेडिंग करू शकता. जबरदस्त फीचर आहे मित्रांनो. एक नवीन फीचर त्यांनी ॲड केलंय आणि खूप कामाची गोष्ट आहे. आता थर्ड पार्टी ॲप्लिकेशनची गरज नाही पडणार. इव्हन दो ह्याच्यामध्ये ऑप्शन स्ट्रॅटेजी सुद्धा आपण पेपर ट्रेडिंग करू शकतो, जी की खूप मोठी गोष्ट असते. तो मित्रांनो जास्ती वेळ नाही घालवत आणि व्हिडिओ पण एकदम शॉर्टमध्ये राहणार आहे. मी तुम्हाला पीसीवरती आणि मोबाईलवरती दोन्हीकडे करून दाखवतोय. सो जास्ती वेळ न घालवता चला स्क्रीनवरती बघूया. ओके. सो या ठिकाणी आपण जो प्लॅटफॉर्म ओपन केलाय तो केलाय धनचा ऑप्शन ट्रेडरचा प्लॅटफॉर्म. जर तुम्हाला माहिती नसेल की ऑप्शन ट्रेडर प्लॅटफॉर्म कसा ओपन करायचा, तर जेव्हा पण तुम्ही होम पेजवरती असता धनवरती, तेव्हा फक्त प्रोफाईलवरती क्लिक करायचं असतं आणि बिल्ड स्ट्रॅटेजीज ऑन ऑप्शन ट्रेडर असं क्लिक करा. तर तुम्हाला हे पेज दिसतं. सो हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याचं नाव आहे ऑप्शन ट्रेडर प्लॅटफॉर्म. धनचा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचे, तर स्ट्रॅटेजी बिल्डरवरती क्लिक करायचे. स्ट्रॅटेजी बिल्डरवरती क्लिक केलं की ऑटोमॅटिकली एक स्ट्रॅटेजी बनली या ठिकाणी. ही डिलीट करून टाका. ओके. आता निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी, क्रूड ऑइल, गोल्ड कशामध्ये तुम्हाला करायचे, तुम्ही कशामध्येही करू शकतात. तर फॉर एक्झाम्पल मला घ्या की आता निफ्टी लाईव्ह प्राइस चालू आहे, लाईव्ह मार्केट आहे, तर मला निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे. सो ॲड न्यू वरती जेव्हा क्लिक करतोय ना, ऑप्शन चेन मला या ठिकाणी पूर्णपणे दिसतीये आणि जर समजा फॉर एक्झाम्पल मला फ्युचर ट्रेड करायचे, तर इथं बघा बटन आहे, याच्यावरती क्लिक करा. मी फ्युचर्सवरती शिफ्ट झालो. तर निफ्टीचा फेब्रुवारीचा फ्युचर समजा फॉर एक्झाम्पल मी बाय केला आणि हे क्लोज करा. ओके. किंवा इथं ऑप्शन चेन ओपन करा. आता ह्याला हेज करण्यासाठी, आता ज्यांना हेजिंग माहिती नाहीये त्यांच्यासाठी भरपूर नवीन कॉन्सेप्ट्स आहेत. पण ॲज ऑफ नाऊ समजून घ्या की मी पेपर ट्रेडिंग कसं करतो हे शिकवतोय फक्त. तर एक्झाम्पलसाठी घेऊया की मी या ठिकाणी एक 25,700 चा एक पुट बाय केलाय. ओके. यासोबत फ्युचरसोबत एक पुट बाय केला. आता हा माझा पूर्ण एंटायर ट्रेड आहे आणि मला ह्याला पेपर ट्रेडिंग करायचंय. ओके. पेपर ट्रेडिंग करण्यासाठी मी काय करणार मित्रांनो, तर इथं स्लॉट्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे तुम्ही मल्टिपल स्ट्रॅटेजी इथं सेव्ह करू शकतात निफ्टीमध्ये. त्याच्यासोबत नॅचरल गॅस, क्रूड कशामध्ये सुद्धा मी तुम्हाला करून दाखवतो. सो समजा हे 1 आहे, इथं कॅप्चरवरती क्लिक केलं मी आणि इथं स्ट्रॅटेजीचं नाव दिलं की निफ्टी आणि आजची तारीख आहे मित्रांनो 12. तर माझ्या समजण्यासाठी मी टाकतोय 12 फेब अशी स्ट्रॅटेजी मी बनवली आणि हिला सेव्ह केलं. ओके. सेव्ह केल्यानंतर इथं जेव्हा मी पी-एन-एल टेबलवरती क्लिक करतोय ना, ते हे बघा इथं लाईव्ह पी-एन-एल तुम्हाला बघायला भेटतोय. बघा इथं चेंज होतोय. थोडं झूम करूया. सो मित्रांनो इतकं ईझी आहे. आता माझा पेपर ट्रेड लाईव्ह आहे, जे की तुम्हाला दिसत असेल. लाईव्ह पी-एन-एल चेंज होतोय. मी एक पेपर ट्रेड केलाय मित्रांनो, जो की रिअल टाईम डेटा दिसतोय. रिअल टाईम म्हणजे रिअल टाईम. नंबर्स टिक बाय टिक चेंज होत आहेत. जेव्हा पण आपण पेपर ट्रेडिंगचं एखादं टूल यूज करतो ना मित्रांनो, त्या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, 1 मिनिटाचा डिले असतो डेटामध्ये. पण इथं तसं नाहीये. लाईव्ह डेटा बघायला भेटतोय. एकदम पी-एन-एल बघा चेंज होतोय. प्रत्येक सेकंदाला चेंज होतोय. सो एवढं जबरदस्त फीचर यांनी फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. आता समजा मला निफ्टीमध्ये दुसरी स्ट्रॅटेजी करायची आहे. ओके. तर मी काय करणार, ही स्ट्रॅटेजी डिलीट करणार. ॲड न्यू वरती क्लिक करणार आणि समजा मला फॉर एक्झाम्पल मला ना एक कॉल बाय करायचा आहे 25,950 चा मी कॉल बाय केला आणि मला किती लॉट बाय करायचे, समजा फॉर एक्झाम्पल मला 5 लॉट या ठिकाणी बाय करायचे आहेत. तर मी या ठिकाणी काय करतं, आता पहिल्या लॉटमध्ये स्ट्रॅटेजी सेव्ह आहे 12 फेब्रुवारीचे. मी दुसऱ्या स्लॉटवरती क्लिक करणार कॅप्चरवरती आणि इथं लिहिणार कॉल बाय आणि बाकी तुम्हाला जे लक्षात राहण्यासाठी 12 तारीख वगैरे, वगैरे तुम्ही लिहून ठेवू शकतात. मी इथं सेव्ह केलं. ओके. आता समजा फॉर एक्झाम्पल हा माझा लाईव्ह पी-एन-एल बघा इथं दिसतोय. दिसतोय का? ₹32 मायनस, ₹16 मायनस, ₹97 मायनस. सो एकदम लाईव्ह पी-एन-एल आपण या ठिकाणी बघतोय. म्हणजे एकदम रिअल टाईम म्हणजे रिअल टाईम मार्केट बघतोय किंवा रिअल ट्रेड केलेलाचाच फील आहे. पूर्णपणे रिअल ट्रेड केलाय असंच वाटतंय ना. याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित तुम्हाला मॅनेज करता येते पोझिशन. बघता येतंय काय नक्की आपलं एनालिसिस होतं, बरोबर काम करतंय का, चुकीचं काम करतंय का, याप्रमाणे सगळं दिसतंय. ओके. आता समजा मी स्लॉट 2 वरती आहे आणि मला पहिली जी स्ट्रॅटेजी जी मी केली होती फ्युचरची ती मला बघायची आहे. तर मी 1 वरती क्लिक केलं ना, ती ऑटोमॅटिकली लोड होते. सो 1 वरती क्लिक केलं की तुम्हाला काय बघायला भेटतंय, पहिली जी स्ट्रॅटेजी केली होती आपण त्याचा पी-एन-एल बघायला भेटतोय. 2 वरती क्लिक केलं की जो कॉल बाय केला होता त्याचा पी-एन-एल बघायला भेटतोय. आणि सकाळी ना आज मॉर्निंगला मी एक सेन्सेक्सचा ट्रेड केला होता, स्ट्रॅडल बनवला होता. त्याचा पी-एन-एल मी तुम्हाला दाखवून देतो. त्यासाठी काय करावं लागेल, मी डिलीट करतो. सेन्सेक्सवरती जातो
आणि सेन्सेक्सवरती बघा मला या ठिकाणी लोड केलं मी. या ठिकाणी पहिलं जे आहे कॅप्चर केलेली स्ट्रॅटेजी तिला लोड केलं. इथं क्लिक केल्यावरती लोड झाली स्ट्रॅटेजी आणि हे बघा मी कॉल पुट सेल केला होता आणि ₹4000 आसपास मला या ठिकाणी प्रॉफिट्स आहेत. हा ट्रेड मी सकाळी केला होता मॉर्निंगला. हा व्हिडिओ आज रेकॉर्ड करायचाच होता. त्या हिशोबाने हा ट्रेड केला होता पेपर ट्रेडिंगला आणि तुम्ही बघा किती स्मूथ चाललाय ट्रेड आणि पेपर ट्रेडिंगमध्ये असं फील येतंय तुम्हाला की जसं की रिअलच ट्रेड केलाय. सो तुम्हाला आता थर्ड पार्टी ॲप्लिकेशनची गरज बिलकुलच नाहीये. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा मित्रांनो, की तुम्हाला असं वाटत असेल, सर हे जर झालं पीसीसाठी मोबाईलवरती काय करायचं? मोबाईलवरती अलाउड आहे का पेपर ट्रेडिंग? तर मित्रांनो गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, की तुम्ही मोबाईलवरती सुद्धा ट्रेड करू शकता, पेपर ट्रेडिंग करू शकतात. ते कसं करायचंय मी आता मोबाईलवरती दाखवतो. तर दुसरं अकाउंट लॉगिन करून घेऊया. हे अकाउंट जाऊ दे, तर दुसरं अकाउंट लॉगिन करून दाखवतो. त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजी सेव्ह करूया आणि ते पण पेपर ट्रेडिंग करून बघूया. ओके. सो चला हे क्लोज करूया आणि आता मोबाईलवरती शिफ्ट होऊया आपण. ओके. सो या ठिकाणी आपण मोबाईल घेतलाय मित्रांनो आणि मोबाईलमध्ये पण ऑप्शन ट्रेडर जो प्लॅटफॉर्म आहे ना, तोच ओपन केलाय. ह्याचं ॲप्लिकेशन थोडं वेगळं आहे. जेव्हा पण आपण धन प्ले स्टोअरवरती सर्च करतो ना, 2 प्लॅटफॉर्म येतात. त्यातला ऑप्शन ट्रेडर प्लॅटफॉर्म जो आहे ना, तो वापरा. तर तोच मी आता लॉगिन करून घेतलाय. याच्यावरती काय करायचं होम पेजलाच असतं बघा बिल्ड स्ट्रॅटेजी म्हणून. ओके. तर बिल्ड स्ट्रॅटेजीवरती क्लिक करायचं डायरेक्टली. ओके. क्लिक केलं तर हे जे बाय डिफॉल्ट जे आले ना, ते क्लिअर करा. डिलीट करून टाका सगळं हे डिलीट. डिलीट लेग्स इथे क्लिक करायचं, डिलीट म्हणायचं. हे सगळं डिलीट केलं मी. आता तुम्हाला स्ट्रॅटेजी कशामध्ये नक्की बनवायची आहे? फॉर एक्झाम्पल मला निफ्टीमध्ये बनवायची किंवा आता निफ्टी सेन्सेक्स बघितला आपण आता बँक निफ्टीमध्ये बनवूया. तर बँक निफ्टीवरती क्लिक केलं की बाय डिफॉल्ट एक स्ट्रॅटेजी बनते. पण ह्याच्यावरती क्लिक करा लेगवरती आणि ह्याला डिलीट करा. हे पण डिलीट केलं. ओके. डिलीट केलं. तर या ठिकाणी मी न्यूवरती क्लिक करतो म्हणजे मी माझ्या हिशोबाने ट्रेड करणार आहे. ओके. तर मला समजा फॉर एक्झाम्पल 61,000 चा कॉल बाय करायचे. मी कॉल बाय केला आणि मला किती लॉट बाय करायचे बाबा? 4 लॉट बाय करायचे. ओके. या ठिकाणी लॉट बाय केले आणि मी सेव्हवरती इथं बटन आहे बघा खाली इथे. ओके. इथे सेव्हचं बटन क्लिक करा आणि इथं स्ट्रॅटेजीचं नाव द्या. BNF 12 फेब असं नाव दिलं मी आणि सेव्ह केली. तर स्ट्रॅटेजी एक स्लॉटमध्ये सेव्ह झालेली आहे. ओके. आता समजा फॉर एक्झाम्पल मला ह्याचा पी बघायचे तर कुठे बघणार मी? तर पे ऑफवरती क्लिक करायचं. पे ऑफवरती क्लिक करायचं. खाली जायचं. हे बघा या ठिकाणी तुमचा जो पी आहे तो चेंज होताना तुम्हाला दिसेल. आता ₹12 च्या लॉसमध्ये ट्रेड आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा लेटेन्सी आहे. म्हणजे असं समजा की 10-15 सेकंदाची लेटेन्सी आहे. पण डोंट वरी काही काळजी करायची गरज नाही. कारण की रिअल टाईमच दिसतं तुम्हाला इथे सुद्धा. पीसीवरती एकदमच मस्त दिसतं. पण मोबाईलवरती थोडं कॉम्प्रोमाईज करा. कारण की 5-10 सेकंदाचा फक्त लेटेन्सी किंवा डिले आहे. काही हरकत नाही. आता ₹270 चा लॉस या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर या ठिकाणी तुम्ही काय केलं एक पेपर ट्रेड केला. आता बघा ₹570 प्रॉफिट्स आले ह्याच्यामध्ये. म्हणजे 10-15 सेकंदांनी डेटा अपडेट होतोय. पण जे पेपर ट्रेडिंगचे बाहेरचे टूल्स आहेत त्याच्यापेक्षा कधीही बेटर आहे. कारण की त्यांच्यामध्ये 1 मिनिटाचा डिले असतो. ह्याच्यामध्ये तर 10-15 सेकंदामध्ये डेटा अपडेट होतोय. आता समजा हे झालं. आता मला स्ट्रॅटेजी दुसरी बनवायची आहे. मला सेन्सेक्समध्ये ट्रेड करायची. तर हे मी पहिलं डिलीट करून टाकतो सगळं. आता न्यू क्लिक करतो आणि इकडे मला पुट बाय करायचं तर ₹40 चा हा पुट बाय करायचा आहे. मी बायवरती क्लिक केलं. 4 लेग्स बाय केले आणि या ठिकाणी सेव्हवरती क्लिक केलं आणि नाव देऊया सेन्सेक्स 12 वेब तेच नाव दिलं मी इकडे सुद्धा. ओके आणि मला चेक करायचं आहे तर पी-एन-एल तर पे ऑफवरती क्लिक केलं आणि खाली जातो आणि इथे चेक करतोय ₹4 च्या लॉसमध्ये आहे. आता माझा सेन्सेक्सचा ट्रेड चालू आहे राइट. आता सेन्सेक्सचा ट्रेड चालू आहे ह्याच्यामध्ये मला ₹4 चा लॉस आहे. आता मी काय करतो तुम्हाला आता बँक निफ्टीचा ट्रेड बघायचा आहे. बँक निफ्टीमध्ये किती पी-एन-एल आहे. इथे बघा ₹220 चं प्रॉफिट आलं. तर काय करतो मी होमवरती परत क्लिक केलं. ओके होमवरती गेलो. आता मला काय बघायचंय, जो माझा रिअल ट्रेड पहिला होता बँक निफ्टीचा तो बघायचा आहे. तर मला कुठं जायची गरज आहे परत एकदा माझ्या बिल्ड स्ट्रॅटेजीवरती मला जायला लागणार आणि मला क्लिक करावं लागणार वरती बँक निफ्टी, निफ्टी बँकवरती आणि लोड करायची. खरं सरळ खाली यायचं आणि 1 नंबर जे आहेत ना 1, 2, 3, 4, 5, 6 तर 1 नंबरची स्ट्रॅटेजी लोड करा. फक्त 1 वरती क्लिक केलं मी आणि काय करायचे पे ऑफवरती क्लिक करायचं. दॅट्स इट. एवढं सिंपल आहे. हे बघा. ₹12 चा लॉस चालू आहे. म्हणजे तुम्हाला लगेचच तिथे जाता येतं. त्याचा पी चेक करतो. तुम्ही अशा अनलिमिटेड स्ट्रॅटेजी बनवू शकता. अनलिमिटेड. कितीही अशा स्ट्रॅटेजी बनवू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिअल टाईम मार्केट म्हणजे रिअल टाईम पण बघू शकतात. विथआऊट लॉस करता. पैसे न घालवता तुम्ही हे ट्रेड करू शकता आणि खूपच कामाचं फीचर आहे. खूप फॅन्टास्टिक फीचर आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि ज्या लोकांना धनमध्ये अकाउंट ओपन करायचे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय. अकाउंट ओपन करून घ्या. आपल्या थ्रू जर तुम्ही अकाउंट ओपन करताय, तर डेफिनिटली येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सी टूल पण भेटणार आहे आणि त्याचा कोर्स पण फ्री ऑफ कॉस्ट बघायला भेटणार आहे. ओके. सो लिंक थ्रूच अकाउंट ओपन करा. खाली लिंक दिली आणि हे सगळे फीचर्स जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट धन देतंय. तर तुम्ही त्याचा यूज डेफिनिटली करा. ओके. हळू याच्यावरती मी व्हिडिओ पण बनवतो पुढे जाऊन. स्कॅनेक्स कसा यूज करायचा हे पण मी व्हिडिओ बनवणार आहे. ओके. सो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. मित्रांच्या सोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करा. ओके. सो चला बाय-बाय. जय महाराष्ट्र.